नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत आपल्या खास सखीला प्रतिभाताई तायडे यांना. प्रतिभाताई तायडे या अन्नपूर्णा गृहोद्योग चालवतात. खरं तर कौतुक सांगावं म्हणजे ईटीव्ही मधून त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे. सोबतच सकाळ, मधुरांगण याच्यामध्ये शेफ म्हणून त्यांना ख्याती मिळालेली आहे. त्यांचा प्रवास कसा आहे आणि कसा होता आणि कसा होणार आहे हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भेटूया प्रतिभाताई तायडे यांना. ताई नमस्कार. नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये तुमचं खरं तर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि आमच्या बऱ्याच मैत्रिणी आता तुम्हाला बघणार आहेत. तुम्ही तुमचा व्यवसाय कसा सुरू केला आणि काय स्ट्रगल केलं, फॅमिली सपोर्ट काय होता, ह्या सगळ्या गोष्टी आज तिथे जाणून घेणार आहोत. तर ताई सर्वात आधी तर तुमचा एक छोटासा परिचय, तसा परिचय तर मी दिलेलाच आहे, पण तुमचा एक छोटासा परिचय तुम्ही सुद्धा द्या. नमस्कार. मी सौ प्रतिभा गजानन तायडे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. माझे मिस्टर प्राध्यापक होते, रिटायर्ड झालेत आता. मुलगा सिटी बँकेला व्हाईस प्रेसिडेंट आहे. सून पण बँकेत आहे, मुलगी डॉक्टर आहे, जावई पण बँकेत आहेत. असा माझा छोटासा परिवार आहे. आणि माझ्या बिझनेसची सुरुवात म्हटलं तर माझा कुकिंग पॅशन आहे. कुकिंग माझं पॅशन आहे आणि मला काहीतरी करायचं होतं, पण कुकिंग खूप आवडते. म्हणजे असं कसं ते आपल्याला एखादा छंद असतो, तसं काही म्हटलं तरी मी किती वेळ शिकायला तयार असते कुकिंग म्हटलं तर. अरे वा. म्हणजे कोणताही पदार्थ म्हटलं किंवा नवीन काहीतरी शिकायचं तर मला आवडते शिकायला. अच्छा. आणि सुरुवातीला मी घरगुती लोणचे म्हणजे असे बनवायची, मैत्रिणींना द्यायची, नातेवाईकांना, आणि काही बनवलं तर सगळ्यांना आवडायचं. अच्छा. ताई तुम्ही आता जसं सांगितलं, की तुमचे मिस्टर लेक्चरर होते, तुमचा मुलगा बँकेत आहे, सून बँकेत आहे, मुलगी डॉक्टर आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळे जे आहे ते नोकरी क्षेत्रात आहे. हो. आणि तुम्ही मात्र बिझनेस क्षेत्र निवडला. म्हणजे मुलांना घडवताना आणि हे सगळं करताना काय स्ट्रगल केलं? म्हणजे फॅमिलीचा कसला सगळा तुम्हाला सपोर्ट मिळाला? काय झालं? कसं तुम्ही हे सगळं इथपर्यंत पोहोचलात? मला सुरुवातीला तर कसं सर नाही म्हणायचे बिझनेस करायला. अच्छा. किंवा काही नाही करायचं, मुलांना घडवलं हेच खूप झालं, आणि काही बिझनेस नाही करायचा. घरचं सगळं सांभाळतं खूप आहे. पण मला असं आतून काहीतरी वाटत होते, काहीतरी करायचं. मी अशा बऱ्याचशा म्हणजे आता उर्जिता जैनची झाली, नंतर बऱ्याचशा अशा एजन्सी चालवल्या अशा छोटे मोठे, आणि काही क्लासेस घ्यायची. अच्छा. काही कसले तसं classes? मी पार्लरचा प्रोफेशनल कोर्स केलेला आहे. अच्छा. त्यानंतर मी हे आर्ट क्लासेस घ्यायची, कुकिंगची क्लास घ्यायची. अच्छा. पण मग सर नाही म्हणायचे तर मग बंद केले. आणि तरी मग मी एक मिटकॉनचं ट्रेनिंग पण घेतलं 45व्या वर्षी. मी त्या म्हणजे वयातून थोडी हे झाली होती, पण मग मी ते ट्रेनिंग घेतलं मी. आणि त्यानंतरही मग काही करायचं नाही असं सुरू होतं. पण मग माझ्यावरती आहे ना एक चांडक म्हणून राहतात. तर तिला लोणचं पाहिजे होतं. ती म्हणे, "आंटी जी इतना अच्छा बनाती है तो मेरे को बना के दो." म्हटलं, "मी तसं बनवून देते तर नाही," म्हणे, "मैं भरनी वगैरेला." ती मेरे को सिर्फ चालू मत करो लेकिन बना के दो. तर मग म्हटलं ठीक आहे. तर माझा मुलगा म्हणे, "आई बनव." आणि सर नाही म्हणायचे. मग सुरुवात माझी तिथून झाली. किंवा तिने म्हटलं मग 5 किलो, 2 किलो, अशा 2 किलोपासून सुरुवात झाली. 2 किलो बनवून दिलं, मग आवडलं, मग तिच्या नातेवाईकांना आवडलं. पण तो बिझनेस नव्हता सुरू झाला. ती फक्त सुरुवात होती छोटीशी. पण मग माझ्या पोरांचा मला खूप सपोर्ट होता, मुलाचा, मुलीचा. मग मुलं म्हणे, "करून तर बघ काय होते, पप्पाला पण हे करू." पण पप्पांना कन्व्हिन्स करायचं तर थोडंसं हे किंवा नाही म्हणतात. पण हे म्हणे, "पोरांना आधी घडवू दे." आणि माझे पोरं शिकले. आणि जेव्हा माझा पोरगा MBA करायला गेला, म्हणजे इंजिनिअरिंगला इथे होता तेव्हा सुरुवात झाली होती. आणि तो MBA करायला पुण्याला गेला तेव्हा माझ्या बिझनेसची सुरुवात झाली. तो म्हणे, "आई कर, मग पाहू पुढे काय होते ते." आणि तिथून माझी सुरुवात झाली 2 किलोपासून. मग आणि सगळ्यात महत्वाचा कॉन्फिडन्स माझा वाढला मी टीव्हीवर गेली तेव्हा. माझा टीव्हीवरती 1.5 ते 2 महिने शो झाला. क्या बात है. मग त्यामुळे माझी सगळीकडे दिसला, ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळ्यांनी मला फोन केले, सगळं झालं. पण मला वाटायचं जर खाण्याच्या ह्याच्यात मी एवढी जर परफेक्ट आहे तर काहीतरी करायला पाहिजे. सगळेजण म्हणतात तर. म्हणून मग मी लोणच्याची सुरुवात केली. सुरुवातीला लेबल नव्हते याला, सीलिंग नाही, पॅकेजिंग नाही, काहीच नाही. अगदी छोट्या-छोट्या बरण्यांमध्ये 5-5 किलोच्या डब्यांमध्ये मी सुरुवात केली. आणि माझा ते ईटीव्हीवर गेल्यामुळे कॉन्फिडन्स वाढला होता. म्हणजे मी कॅमेरा हे ते सगळं तेव्हा पहिल्यांदा पाहिलं. आम्ही 7 स्टार हॉटेलमध्ये होतो तिथे अंधेरीला. तो एक अनुभव वेगळा होता. म्हणजे तो माझ्या जीवनातला सगळ्यात म्हणजे चांगला अनुभव आहे. म्हणजे आयुष्यातले चांगले दिवस म्हणता येईल खूप चांगले, खूप चांगले. त्यानंतर मग मी अमरावतीला आली तर मग सकाळची एक हे झाली, स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये मी भाग घेतला. मी पहिली आली. त्या दिवशी रात्री माझ्या घरची लाईन नव्हती. मला मसाला वाटून भाजी करायची होती मी, आणि माझ्या डोळ्याला लागलेलं होतं. मी पाट्यावरती भाजी वाटून तो म्हणजे सुरुवात अशी किंवा गेली, आणि तिथे मला पाहता येत नव्हतं तरी माझा फर्स्ट म्हणजे नंबर आला. मग त्यानंतर आमचं नागपूरला झालं. मग मी अमरावती शेफ झाली.
म्हणजे तो एक आनंद असतो ना की आपण केवढ्या बात आहे. याच्यातून हे केलं. म्हणजे असं म्हणतात की कुठेतरी चांगलं व्हायचं असेल तर देव आपली परीक्षा घेतो हो, आणि त्या बिलकुल. दिवशी ऍक्च्युली सकाळची जेव्हा स्पर्धा होती लाईटच त्यावेळेला नव्हती. लाईट नव्हती, तुमच्या डोळ्याला लागलं असताना सुद्धा तुमची आवड हो. एवढी होती की तुम्ही त्या गोष्टीला कारण न देत बसत तुम्ही कुठेतरी पुढे गेलात मला आणि डॉक्टरांनी पण घडल्या. विचारलं, की मला सगळ्या डॉक्टरांनी विचारलं होतं. म्हणे, "मॅडम स्पर्धा खूप जरुरी आहे का?" म्हटलं, "सर जरुरी म्हणून नाही आहे, पण मला या स्पर्धेत भाग यासाठी घ्यायचा आहे, की मला आतून कॉन्फिडन्स आहे, की मी जिंकेल. हम्म, म्हणून मला घ्यायचा आहे." आणि खरंच मी पहिली आली. क्या बात मी आहे. असे अगदी हे बघा इथे बाहेर लाईट होते, बाहेरचे पार्किंगचे लाईट सुरू होते. इथे पाटा आणला आणि त्याच्यावर मसाला वाटला. मी 3:30 वाजता 5ची इंटरसिटी आहे ना, हा. त्यांनी आम्हाला रेसिपी करून नागपूरला जायचं होतं. अरे म्हणजे ती बापरे. बनवून घेऊन मी गेली होती खांडोळी. ज्या महिला म्हणतात, कारणं देतात, की आम्हाला हे उपलब्ध झालं नाही, ते उपलब्ध झालं नाही. खरं तर ताईंचा तुम्ही सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे. काकांचं मत नव्हतं, म्हणजे सॉरी त्यांच्या मिस्टरांचं असं मत नव्हतं, की त्यांनी पुढे जावं, म्हणजे मुलाबाळांचं संगोपन आधी आणि मग बाकी सगळं. ते तर लेक्चरर होते, म्हणजे फायनान्शियली सगळं व्यवस्थित असताना कशाला हवं हे सगळं? आपली मुलं घडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण ताईंनी मुलांनाही घडवलं आणि स्वतःचा बिझनेस देखील खूप छान पद्धतीने केला. म्हणजे घराचं मत सांभाळलं, मिस्टरांचे मतं सांभाळले, सगळ्यांची मतं सांभाळत त्यांनी स्वतःचा छंद जोपासत आज स्वतःचा खूप छान असा व्यवस्थित बिझनेस सुरू केला आणि सगळ्या महिलांसाठी ते आदर्श ठरलेले आहे. ताई मला हे म्हणायचं होतं, की मग आता जेव्हा सर रिटायर्ड झालेत, है हां. ना? तर मग आता ते सपोर्ट करतात तुम्हाला? म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो यशस्वी होण्यात, तसा एका स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे. हे माझ्या घरचं उदाहरण आहे. क्या जेव्हा बात आहे. सुरुवातीला नाही म्हणत होते, पण हां, आज 100% सपोर्ट सरांचा आहे. अगदी माझ्या बरोबर. मुलांचा तर आहेच, पण हां, 100% सपोर्ट सरांचा आहे. क्या बात है. आणि म्हणजे सुरुवातीला तसंही त्यांचं मत असं होतच नाही ना, की करू हां, नको. फक्त हां. फक्त आता आधी मुलांना घडव मुलांना आणि घडव. मग हां. काय ते मग कर. तुला काय करायचं ते कर. बरोबर. आणि मी एवढी म्हणजे माझ्याजवळ एवढी डिग्री नव्हती, की बा लगेच मला जॉब लागेल. हं, त्यामुळे मला करायचं तर होतं काहीतरी. हं. पण मग मला जे येते ते करायचं. कारण जे स्वतःत गुण आहेत बुवा काहीतरी ते ओळखून सुरुवात केली तर बरं ना. म्हणून बरोबर. मग मला कुकिंगमध्ये इंटरेस्ट होता. म्हटलं मी यात काहीतरी तर करूच शकते. अगदी पण बरोबर. सुरुवातीला कोणी आजूबाजूला कोणी बिझनेसवाला नाही. माहेरी नाही, सासरी नाही. हं, फक्त सासरी एक म्हणजे माहेरी असं एक होतं, की माझ्या माहेरी अमराई होती. हं, हं. लहानपणी आमच्याकडे म्हणजे लोणचे जे लोकं थोडं-थोडं घालतात ना, आमच्याकडे क्विंटलनी असं लोणचं घालायचे. म्हणजे सगळ्यांना माझ्या सगळ्यांना आत्याला, द्यावं. हां. मावशीला, आम्हाला सगळ्यांना. माझं लग्न झाल्यानंतर किती वर्ष सगळ्यांना द्यायची आम्हाला. हं, हं, हं. म्हणजे मी लोणचं बनवायची सुद्धा नाही. पण लहानपणीच मी माझं वेगळं लोणचं घालायची. घरी आमराई होती त्यामुळे तो छंद होताच तसा थोडा. छान, पण छान. ती सुरुवात तेव्हा असेल कदाचित, पण ती नंतरही हो, ती आली. लक्षात नाही आली, की हां. म्हणजे तुमचं खरं तर कुटुंब ज्या घरामध्ये झालं ते हां. आमराईपासून सुरुवात झाली सुरुवात झाली. आणि जिथे हां. कुठेच काहीही संबंध नव्हता हो, या सगळ्या काहीच नाही. गोष्टींशी तिथे तुम्ही प्रगती केली. ही तर खरं तर म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे, की एका सामान्य कुटुंबामधून येऊन मुलांना घडवून आपल्या मिस्टरांची मतं जोपासून आपण एवढं स्ट्रगल करत कुठेतरी सगळ्या महिलांचा आदर्श बनतो आहे. सगळ्या महिला आज आपल्याला भेटतात आणि त्यांना आनंद होतो. म्हणजे मी पण हो. बऱ्याचदा ऐकलं, की ताई ई-टीव्हीला गेल्या होत्या. खूप प्रसिद्ध आहे. यांचं लोणचं खूप छान असतं आणि मी पण तुमच्याकडनं बऱ्याचदा लोणचं हो. घेतलेलं आहे आणि खरंच खूप टेस्टी असतं ते. खरं तर मी पण सगळ्यांना सांगेल, आता मला तर ॲड करायची गरज नाहीये कारण त्या स्वतः प्रसिद्ध आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे. कदाचित मी पण त्यांच्याबरोबर प्रसिद्ध होऊन जाईल. तर शेवटी सांगायचं एवढं वाटतं, की कारणं न देत बसत स्वतःचे छंद जोपासा. आणि स्वतःचे छंद जर जोपासाल ना, तर तुम्हाला जिथे आवड आहे, तिथे मार्ग हा नक्कीच निघेल. तर माझ्या सगळ्या दर्शकांना, माझ्या सगळ्या महिला दर्शकांना अशी विनंती आहे, की ताईंचा आदर्श तुम्ही घ्यावा आणि तो जोपासावा. तुम्ही तुमचा छंद जोपासावा आणि त्या क्षेत्रात तुम्ही बिझनेस करा, तुम्ही नोकरी करा. नक्कीच तुम्हाला प्रगती मिळेल, यश मिळेल. नक्की ना ताई? नक्कीच. कारण मी सुरुवात फक्त 5 किलोपासून केली होती. आज मी टनानी लोणचे बनवते आणि माझं फक्त एक सुरुवातीला कैरी आणि लिंबाचं लोणचं होतं. आज माझ्याकडे 24 ते 25 प्रकारचे लोणचे आहेत. क्या बात है! 24 ते 25 प्रकार म्हणजे आपण विचारही नाही करू शकत. आपल्याला कसलं माहिती आहे आंबा, निंबू, आता फार काय ते हळदीचं हो, लोणचं पण हळदीचं, आणि कवठाचं. फणसाचं, हां. कवठाचं, लसणाचं हो. आणि त्याच्या व्यतिरिक्त 25 आणखी वेगवेगळी विभिन्न प्रकारची. मी आता यात हं. वाचलं त्यात एक उपासाचं लोणचं देखील आहे. तर ते मला जरा कौतुकाचं वाटलं. म्हटलं उपासाचं लोणचं हे काय आहे नवीन प्रकार? मोड तर आलेल्या मेथी दाण्याचं पण लोणचं आहे. डायबिटीज स्पेशल नाव दिलंय मी त्याला. क्या बात है! ते पण लोणचं आहे माझ्याकडे. कारल्याचं पण लोणचं आहे. म्हणजे अच्छा. सगळ्यांना आणि यावर्षी मी शेवग्याच्या शेंगांचं पण नवीन म्हणजे एक इनोव्हेशन मी दरवर्षी करते. हं, तर हं. शेवग्याच्या शेंगांचं लोणचं बनवलंय. म्हणजे ते नक्कीच. अगदी आपण सगळे ₹600 किलो असूनही थांबलं नाही, काहीच नाही. लगेच संपलं. हां. हां.
बरोबर आहे. कसं आहे, तुमच्या हाताला टेस्ट आहे. अन्नपूर्णा हे हां. तुमच्या याचं प्रॉडक्टचं नाव आहे हो. आणि कुठेच काहीच कमी नाहीये. ना चवीत कमी आहे, ना तिखट कमी, ना मीठ कमी. अगदी चवशीर आहे आणि मला तरी असं वाटतं, की जे कोणी दर्शक इथे बघत आहे, खाली आम्ही ताईंचा नंबर देणार आहोत. तर ज्यांना पण इच्छा असेल, की हे लोणचं घ्यायचं आहे आणि नक्कीच ई-टीव्ही पुरस्कृत या लोणच्याला तुम्ही देखील चखणार आहात. तर नक्कीच या नंबरवर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या घरी लोणचं बोलवू शकता. तर आज आपण भेटलो होतो आमच्या प्रतिभाताई तायडेंना. यांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली? आणि माझ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांनी यांच्याकडनं परत एकदा म्हणते, की आदर्श घ्या, पुढे चला आणि जर पॉसिबल असेल तर आपण यांची एक छोटीशी मुलाखत पुन्हा एकदा घेऊ, सगळ्यांच्या समोर सेमिनारमध्ये, ऑफलाईनमध्ये. हो. ठीक आहे? तर तेव्हा चालेल. आपल्या बऱ्याच मैत्रिणींना कदाचित ताई मला तुम्हाला एक मार्गदर्शन पण रिक्वेस्ट करेल. हां, आणि नाही मार्गदर्शन तशी करा. मी सक्षमीकरणासाठी बऱ्याच कॉलेजला जाते अच्छा. आणि मी बायांना रोजगार देते. कोरोनात पण मी खूप बायांना मदत केली. आमच्याकडून फ्री टिफिन पण होता क्या कोरोनात बात है! सुद्धा. छान, आणि छान. तशी मी बायांना म्हणजे बायांना रोजगार यासाठी देते, की एक महिलाच एका महिलेला सक्षम करू शकते. बरोबर आहे. कारण मदत जर महिलेने महिलेला केली तर ती खूप चांगली होते. बरोबर, अगदी बरोबर. आणि यात मी बायांना मदत करते आणि सगळ्या बऱ्याचशा कॉलेजला जाते आणि परीक्षक म्हणून खूप ठिकाणी जाते. हं, हं. कुकिंगच्या स्पर्धांसाठी जाते, बाकी पण. हं, हं. विद्याभारतीला पण जात असते मी, रांगोळी, बाकी कॉम्पिटिशन असतात त्यासाठी हं, पण हं. जाते. म्हणून मी बाकी सगळ्यापेक्षा मला असं वाटतं, की महिलांनी महिलांना मदत केलेली अजून चांगली. मग आपल्यासाठी आणखी काय चांगलं आहे ना, सोने पे सुहागा म्हणता येईल आपल्याला, की आमच्याकडे अशा बऱ्याच महिला आहेत ज्या महिलांना घरी बसून कामं काम करायची करायचे आहेत. आहे. तर हो. मग अशा महिलांना आपण एखाद दिवस, एक तारीख ठरवू आणि अशा महिलांना एकत्र करून चालेल, आपण चालेल. तुमचं एक मार्गदर्शनाचं एक शिबिर हो, हो. 3 तासाचं ठेवू. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे लोणच्याचे प्रकार त्यांना शिकवा. म्हणजे त्या पण तुम्हाला सपोर्ट करतील. तुमचाही त्यांना भरपूर सपोर्ट होईल. चालेल, चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. तर आज आपण भेटलो प्रतिभा तायडे यांना आणि त्यांच्याकडनं जाणून घेतलं आहे त्यांच्या बिझनेसचा पूर्ण मार्ग कशा आल्यात आणि कसं सुरू आहे आणि पुढे काय करणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून ऐकून घेतल्यात. त्यांचं कौटुंबिक जे पण त्यांना सपोर्ट होतं ते देखील आपण ऐकून घेतलेलं आहे. आणि उद्या परत भेटूया आपण नवीन मुलाखतीसकट. तोपर्यंत नमस्कार.